हॅलो फ्रेंड्स, आपण केमिस्ट्रीचा चॅप्टर नंबर 10 जो आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज तो लर्न करणार आहोत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्जमध्ये आपल्याला कुठले कुठले पॉईंट्स डिस्कस करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं नोमेनक्लेचर असेल, मेथड्स ऑफ प्रिपरेशन असेल, क्लासिफिकेशन असेल, फिजिकल प्रॉपर्टीज असतील, केमिकल प्रॉपर्टीज असतील आणि लास्ट पॉइंट असेल त्याचे युजेस असतील. तर फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन पार्टमध्ये मी तुम्हाला काही पॉइंट सांगणार आहे. तर आता यू नो दॅट पॅरेंट फॅमिली ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज हायड्रोकार्बन. दॅट मीन्स वॉट की ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत ते कशापासून बनलेले असतात? हायड्रोकार्बन्सपासून बनलेले असतात. तर हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं? ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन्स असतात त्याला हायड्रोकार्बन्स म्हणायचा. तर आता तुमचे जे हायड्रोकार्बन्स असतात ते ॲलिफॅटिक असतील किंवा ॲरोमॅटिक असतील. आता ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक कशाला म्हणायचं? तर तो पॉइंट आपण 11th मध्ये ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, तरी पण आय जस्ट रिवाइज इट. तर ॲलिफॅटिक कंपाऊंड्स कशाला म्हणायचं? ॲलिफॅटिक कंपाऊंड्स कशाला म्हणायचं? तर ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बनची स्ट्रेट चेन असेल किंवा ब्रँच चेन असेल. ॲक्च्युली ॲलिफॅटिक कंपाऊंड जे आहेत ते सॅच्युरेटेड असतील किंवा अनसॅच्युरेटेड असतील. 11thला जो हायड्रोकार्बन चॅप्टर झालेला आहे आपला त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी ऑल थिंग्स डिस्कस द्या. तर आता ॲलिफॅटिक मध्ये मी सांगितलं की ॲलिफॅटिक कंपाऊंड्स इट इज द ओपन चेन और ब्रँच चेन. इट मे बी सॅच्युरेटेड और अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड कशाला म्हणायचं? ज्या कंपाऊंडमध्ये ओनली कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल त्याला सॅच्युरेटेड म्हणायचं. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल त्याला अनसॅच्युरेटेड म्हणायचा. तर आता ॲलिफॅटिक कंपाऊंडमध्ये समजा मी सांगितलं की ब्युटेन असेल, पेंटेन असेल, म्हणजे अल्केनची जी सेरीज असेल किंवा अल्किनची सेरीज असेल, म्हणजे त्याच्यामध्ये इथाईन असेल, इथिन असेल, प्रोपीन, ब्युटीन, लाईक दॅट सो ऑन. किंवा अल्काईनची सेरीज असेल त्याच्यामध्ये ब्युटाईन असेल, पेंटाईन असेल, हेक्झाईन असेल. ऑल आर ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. आयसोपेंटेन, आयसोब्युटीन, neopentane, all are aliphatic compounds. So then which some are the aromatic hydrocarbons there. Aromatic hydrocarbons कशाला म्हणायचा? तर aromatic hydrocarbons आपण कशाला म्हणणार आहोत? aromatic hydrocarbons आपण कशाला म्हणणार आहोत? तर ज्या कंपाऊंडमध्ये ॲक्च्युली तो सायक्लिक असतो, प्लेनर असतो आणि कॉन्जुगेटेड सिस्टीम असते. तर हा जो रूल आहे तुम्ही ऑलरेडी पाहिलेला आहे फॉर द ॲरोमॅटिक कंपाऊंडसाठी, उकेल रूल इन 11th स्टँडर्डमध्ये पाहिलेला आहे. जर त्या कंपाऊंडने 4 कंडिशन्स सॅटिस्फाय केल्या, कोणत्या कोणत्या 4 कंडिशन्स? आता हे सर्वांना माहिती आहे, ही जी आहे तुमची बेन्झीन रिंग आहे. ओके. आता तुमचा कंपाऊंड ॲरोमॅटिक केव्हा असतो? ज्यावेळी तुमचा कंपाऊंड हा सायक्लिक असेल. कंपाऊंड कसा असेल? सायक्लिक असेल. त्याच्यानंतरनं तो कसा असेल? प्लेनर असेल. ओके. त्याच्यानंतरनं कॉन्जुगेशन असेल. कॉन्जुगेशन असेल आणि त्या कंपाऊंडनी जर 4n+2π इलेक्ट्रॉन हा रूल जर ऑबे केलेला असेल तर तो कंपाऊंड तुमचा ॲरोमॅटिक असतो. आता सायक्लिक म्हणजे काय? तर रिंग प्रेझेंट असते. प्लेनर म्हणजे काय? ऑल ॲटम्स आर प्रेझेंट इन द सेम प्लेन. ओके. कॉन्जुगेशन म्हणजे काय? अल्टरनेट डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल बॉन्ड असेल. आणि 4n+2π इलेक्ट्रॉन म्हणजे काय? तर आता इथे n म्हणजे काय असतं? तर नंबर ऑफ रिंग्स असतात. काय असतात? नंबर ऑफ रिंग्स. किती रिंग्स प्रेझेंट आहे? आता इथे जर पाहिलं बेन्झीन ही एकच रिंग आहे. मग जर आपण
n इज इक्वल टू 1 जर पुटअप केलं ह्या फॉर्म्युल्यामध्ये तर आपल्याला काय मिळणार आहे 4 इंटू 1 प्लस 2 पाय काय असणार आहे 2 पाय इलेक्ट्रॉन म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन झाले आपले 6 पाय इलेक्ट्रॉन झाले. किती इलेक्ट्रॉन झाले 6 पाय इलेक्ट्रॉन. म्हणजे हा तुमचा ज्यावेळी एखाद्या कंपाऊंडकडं ॲरोमॅटिक कंपाऊंड केव्हा असतो ज्यावेळी त्याच्याकडं 2, 6, 10, 14 लाईक दॅट असे इलेक्ट्रॉन्स पाय इलेक्ट्रॉन्स असतील त्यावेळेस तो कंपाऊंड काय असतो ॲरोमॅटिक असतो. समजा मी तुम्हाला दुसरं एक एक्झाम्पल घेऊया आपण. समजा ह्याला काय म्हणायचं नॅप्थॅलिन म्हणायचं. 2 बेन्झीन रिंग एकमेकांना फ्यूज असतील तर त्याला काय म्हणायचं नॅप्थॅलिन म्हणायचं. आता तुम्हाला पाहायचंय की हा कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे की नाही. तर काय केलं जातं तो सायक्लिक आहे प्लेनर आहे. कॉन्जुगेशन म्हणजे अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड 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 म्हणजे कॉन्जुगेशन आहे. आणि 4n प्लस 2 पाय इलेक्ट्रॉन हा रूल ऑबे करतोय की नाही चेक करा. मी जसं सांगितलं की इथे आपण पाहिलं की 4n प्लस 2 पाय इलेक्ट्रॉन दॅट मीन्स n इज इक्वल टू व्हॉट नंबर ऑफ रिंग्स. आता इथे n इज इक्वल टू रिंग्स नंबर ऑफ रिंग्स किती आहेत 2 आहे. ओके मग आता जर नंबर ऑफ रिंग्स 2 असतील तर तो कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे की नाही हाऊ कॅन चेक इट. n इज इक्वल टू 2 पुट करा 2 पाय इलेक्ट्रॉन म्हणजे किती झाले 4 दुने 8 आणि 2 10 म्हणजे 10 पाय इलेक्ट्रॉन झाले. आणि मी सांगितलं जर एखाद्या कंपाऊंडकडे 2, 6 मी नाही सांगितलं उकेलने सांगितलेलं आहे 2, 6, 10, 14 इलेक्ट्रॉन्स पाय इलेक्ट्रॉन जर असतील तर तो कंपाऊंड काय असतो ॲरोमॅटिक असतो. याचा अर्थ हा कंपाऊंड काय आहे तुमचा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. ओके दिस इज द बेसिक थिंग यू ऑलरेडी लर्न इन 11th स्टँडर्ड. ओके तर आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला काय पाहायचंय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की इट इज द म्हणजे पॅरेंट फॅमिली ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज हायड्रोकार्बन. दॅट मीन्स ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑब्टेन फ्रॉम हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स कशाला म्हणायचं ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन्स आहे त्याला हायड्रोकार्बन्स म्हणायचं. तर आता हायड्रोकार्बन जे असतात त्याच्यामध्ये ॲलिफॅटिक असतील किंवा ॲरोमॅटिक असतील. ॲलिफॅटिक म्हणजे काय की कार्बनची काय असते ओपन चेन असेल किंवा स्ट्रेट चेन असेल किंवा ब्रँच चेन असेल लाईक दॅट. ॲरोमॅटिक म्हणजे काय ऑलरेडी मी डिस्कस केलेलं आहे हुकेल रूलनुसार की तो कंपाऊंड सायक्लिक असेल प्लेनर असेल कॉन्जुगेशन असेल त्या सिस्टीममध्ये कॉन्जुगेटेड सिस्टीम असेल आणि 4n प्लस 2 पाय इलेक्ट्रॉन असतील तर तो कंपाऊंड काय असतो ॲरोमॅटिक असतो. तर आता आपल्याला आपला महत्वाचा जो पॉइंट आहे या लेसन मधला तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणायचं तर हॅलोजन डेरिव्हेटिव्हची आपल्याला काय पाहिजे आहे डेफिनेशन पाहिजे आहे. तर आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणायचं तर आता मी सुरुवातीला तुम्हाला डेफिनेशन सांगणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन. हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन काय आहे तर बेसिकली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणायचं तर समजा तुम्हाला माहिती की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑब्टेन फ्रॉम द हायड्रोकार्बन. आता मी कुठलाही एक हायड्रोकार्बन म्हणजे मी अल्केन घेते इथे अल्केन मी इथे मिथेन घेतलेला आहे. तर आता हा जो मिथेन आहे आता याला मिथेन का म्हणायचं एकच कार्बन आहे आणि कार्बनची व्हॅलन्सी 4 असते यू नो दॅट. तर सिम्पली मी X2 ऍड केला. X2 म्हणजे माहिती आहे हॅलोजन्स ऑल ग्रुप नंबर 17 एलिमेंट्स. कुठले कुठले एलिमेंट्स असतात फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन और आयोडीन. यापैकी कुठलाही हॅलोजन ॲटम घेतला. जनरली हॅलोजन ॲटम डिनोटेड बाय कॅपिटल X. कॅपिटल X म्हणजे हॅलोजन फॅमिली मेंबर. मग आता ॲस्टरस्टाईनचं काय प्रश्न येत नाही जास्त. तर आता सिम्पली इथे काय केलं जातं मी इथे सबस्टिट्यूशन करणार आहे किंवा त्याला रिप्लेसमेंट म्हणूया सिम्पली आपण. इथला जो हायड्रोजन ॲटम आहे तुम्हाला कुठलाही करा ऑल ॲटम हायड्रोजन ॲटम्स आर सेम. तर एनी वन हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. म्हणजे तुम्ही जेवढे हायड्रोजन्स इथनं म्हणजे हा हायड्रोजन रिप्लेस केला त्याच्याऐवजी हॅलोजन आला. समजा मी इथला हायड्रोजन रिप्लेस करेल कशाने हॅलोजनने करेल
म्हणजे इथे थोडक्यात काय होतं, हायड्रोजनच्या ऐवजी आपल्याला काय आणायचं, एक हॅलोजन, यातला एकच हॅलोजन. म्हणजे इथं मी काय करतेय, रिप्लेसमेंट किंवा आपण त्याला काय म्हणूया, सबस्टिट्यूशन करतोय. काय करतोय आपण इथे, सबस्टिट्यूशन करतोय. तर सिम्पली मी काय करणार आहे पहा, इथे हायड्रोजन, ओके. तर इथला एक हायड्रोजन मी फक्त हॅलोजनने रिप्लेस केलेला आहे, एक्स येईल तिथे. इथला एक हायड्रोजन आणि हा हॅलोजन, एक इथे आला ना हॅलोजन, वन लेफ्ट हॅलोजन and one hydrogen atom can combine together and formation of byproduct is HX. Your product is methyl halide. Actually एक हायड्रोजन, आता इथे मिथेन आहे, इथे काय आहे तुमचा, मिथेन आहे. तर हा जो मिथेन आहे तो मिथेन मी काय केलाय, त्याचा एक हायड्रोजन रिप्लेस केला, म्हणजे काय झालं, CS3 झालं. ऍक्च्युली हा मिथेन आहे, हा मिथेन आहे, त्याचा एक हायड्रोजन रिप्लेस केला, हा काय झाला तुमचा, मिथाईल झाला. काय झाला, मिथाईल झाला. मग इथे हा मिथाईल आणि त्याला हॅलोजन अटॅच आहे, म्हणून त्याचं नाव देताना कसं द्यायचं पहा, मिथाईल हॅलाइड. नाव कसं द्यायचं, मिथाईल हॅलाइड द्यायचं. आणि हा जो प्रोडक्ट मिळालाय तो असणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑब्टेन फ्रॉम अल्केन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑब्टेन फ्रॉम अल्केन. आता आपल्याला ऍक्च्युली डेफिनेशन पाहिजे आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हची. तर डेफिनेशन जर विचारली तुम्हाला एक्झाम मध्ये, इट इज व्हेरी सिम्पल वन. आपण काय केलंय, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम्स इन ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स बाय हॅलोजन ॲटम्स रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ halogen derivatives. I can repeat. Replacement of hydrogen atoms of aliphatic or aromatic compounds by halogen atoms results in the formation of the product. It is called as a halogen derivatives. Simple पहा. आपण काय केलंय, हायड्रोकार्बन्स मध्ये ॲलिफॅटिक कंपाऊंड्स असतील, म्हणजे हायड्रोकार्बन्स मध्ये समजा अल्केन, अल्किन, अल्काइन मधले, स्ट्रेट चेन मधले असतील किंवा ब्रँच चेन मधले असतील, कोणतेही असतील, निओपेंटेन असेल, निओहेक्झेन वगैरे असेल किंवा आयसोहेक्झेन असेल, तर त्याचा हायड्रोजन आपण हॅलोजनने रिप्लेस केला, ओके. किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असतील, मी सांगितलं ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कशाला म्हणायचा. तर इथला एखादा, समजा इथे तुम्हाला माहिती की कार्बनची व्हॅलन्सी 4 असते, म्हणून इथे एकच हायड्रोजन असेल, तर इथला एखादा हायड्रोजन ॲटम आपण कशाने रिप्लेस करणार आहोत, हॅलोजनने रिप्लेस करणार आहे. म्हणजे इथे हायड्रोजनच्या ऐवजी काय येणार आहे, हॅलोजन येणार आहे. तर याला आपण काय म्हणणार आहोत, ज्यावेळी तुमचा जो प्रोडक्ट फॉर्म होईल, आता तुमचा इथे प्रोडक्ट काय फॉर्म होणार आहे, एक हायड्रोजन तुम्ही सबस्टिट्यूट करताय हॅलोजन ॲटमनी, आणि जो प्रोडक्ट फॉर्म होणार आहे त्या प्रोडक्टला म्हणायचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरिल हॅलाइड आहे. ऍक्च्युली हा अरिल का, डायरेक्ट बेन्झिन रिंगला म्हणजे ॲरोमॅटिक रिंगला हॅलोजन आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, अरिल हॅलाइड म्हणायचं. मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हची. डेफिनेशन काय सांगितली, यू मस्ट रिमेंबर, हायड्रोजन ॲटम, replacement of hydrogen atoms in aliphatic or aromatic compounds by halogen atom and results in the formation of halogen derivatives of hydrocarbons. Okay, this is the definition, simple way. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे की क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे आहे त्या कशाच्या बेसिसवरती त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड. सेकंड जे आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आर क्लासिफाईड ॲज मोनो, डाय, ट्राय और पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला मोनो हॅलोजनचं फर्दर क्लासिफिकेशन पाहायचं आहे, तर ते आपण डिस्कस करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.